नमस्कार मित्रांनो, बघा या ठिकाणी आज आपण जे की महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो या ठिकाणी सोडवणार आहोत। मित्रांनो बघा या ठिकाणी टोटल गुण आपल्याला 100 आणि बघा वेळ या ठिकाणी 90 मिनिटं असणार आहे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी। आणि मित्रांनो महत्त्वाची बात म्हणजे काय तर या ठिकाणी बघा हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो झालेल्या बघा मित्रांनो पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेली आहेत। म्हणून मित्रांनो बघा आपला हा आजचा संपूर्ण भाग तुम्ही देखील शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल पहिल्यांदा जर तुम्ही आपला हा व्हिडिओ या ठिकाणी अभ्यासत असाल पहिलं बघा या ठिकाणी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब मात्र अवश्य करून घ्या। ओके, प्रश्न पहिला बघा या ठिकाणी आता काळजीपूर्वक बघा या ठिकाणी काय करा वही पेन घ्या आणि लिहून घ्या बघा सर्व काही। ओके, तर खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही हा प्रश्न विचारलेला होता बघा जे की पालघर पोलीस 2024 ला मित्रांनो हा प्रश्न या ठिकाणी बघा विचारण्यात आलेला होता। ओके, तर आता बघा खालीलपैकी 15, 11, 13 आणि 17 या चारीपैकी मित्रांनो कोणती मूळ संख्या नाही तर ती म्हणजे बघा जी की बघा 15 हे मित्रांनो बघा मूळ संख्या नाही बघा। ओके, तर मित्रांनो बघा मूळ संख्या म्हणजे कोणती संख्या ज्या संख्येला 1 ने किंवा त्याच संख्येला भाग जातो ती संख्या म्हणजे मूळ संख्या। जर साधारणपणे जर आपण विचार केला तर जी संख्या मित्रांनो कोणत्याही पाड्यामध्ये येणारी नसेल ती संख्या म्हणजे मूळ संख्या। आता जर समजा आपण जर या ठिकाणी 15 ला जर सोडलं तर 11, 17 आणि 13 ह्या तीनही बघा या ठिकाणी मित्रांनो मूळ संख्या आहेत। ओके, पुढे ओके लक्षात असू द्या। तर या ठिकाणी बघा जे की क्रमांक अ बघा 15 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। पुढे प्रश्न क्रमांक दुसरा बघा 1 ते 1000 मधील 3 अंकी एकूण संख्या किती आहेत। गडचिरोली चालक 2024 ला बघा हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता। तर 1 ते 1000 मित्रांनो मधील 3 अंकी एकूण संख्या किती। ओके, तर बघा मित्रांनो 3 अंकी एकूण संख्या किती तर बघा जी की क्रमांक मित्रांनो जी की 900 आहेत बघा लक्षात असू द्या 900। आता ते कसं सांगतो बघा 1 ते 99 पर्यंत 1 आणि 2 अंकी मित्रांनो अशी संख्या आहेत आणि 100 पासून ते 999 पर्यंत मित्रांनो बघा या ठिकाणी 3 अंकी आहेत आणि शेवटची एक म्हणजे 1000 ही मित्रांनो बघा 1000वी संख्या आहे। ओके, ही 1000वी एक आणि 1 ते 99 असे 99 मित्रांनो हे टोटल किती बघा 100 संख्या झाले। जर समजा आपण हे 100 संख्या जर या टोटल 1000 मधून जर मायनस केलं तर उरले किती बघा 3 अंकी संख्या जे की 900 उरतात बघा जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर आहे। ओके मित्रांनो बघा टोटल प्रश्न पोलीस भरतीला मित्रांनो बघा झालेले आहेत। ओके, म्हणून मित्रांनो संपूर्ण भाग आपला शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। बघा प्रश्न क्रमांक तिसरा 1 हा संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती। बघा मित्रांनो हा प्रश्न नाशिक शहर पोलीस 2024 यासोबत मुंबई SRPF 2024 ला पण मित्रांनो विचारण्यात आलेला होता। तर या ठिकाणी बघा या प्रश्नाचं योग्य आन्सर आपण कशा रीतीने काढू शकतो तर काय म्हणलंय 1 हा संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती। डायरेक्ट सांगतो बघा तुम्हाला या ठिकाणी प्रश्नाचं आन्सर कशा रीतीने काढता येतं ते डायरेक्ट बघा 8 गुणाकारात 9 करा। 8 गुणाकारात जर समजा आपण या ठिकाणी 9 केलं 8 गुणाकारात 9 8 9 72 प्लस हे जर समजा 7 केलं झाले किती 79 बघा मित्रांनो या ठिकाणी बघा जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। ओके, लक्षात असू द्या मित्रांनो बघा या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची तुम्हाला बात सांगतो ती म्हणजे काय तर मित्रांनो बघा आपल्या पोलीस भरतीसाठी मित्रांनो आम्ही एक बघा जे की 2014 ते 2024 पर्यंत मित्रांनो बघा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेल्या 5000 प्लस प्रश्नांचा एक महाठोकळा बघा आम्ही या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। बघा मित्रांनो जर तुम्ही आणखीनही जर या ठिकाणी महाठोकळा आपला बाय केला नसेल खरेदी केलं नसेल अवश्य खरेदी करून घ्या। या आपल्या महाठोकळ्यामध्ये बघा मित्रांनो 2014 ते 24 पर्यंत विचारलेले सामान्य विज्ञान म्हणजे GK GS ओके सामान्य विज्ञान यासोबत बघा
मराठी व्याकरण ओके मराठी व्याकरण प्लस 2025 वर्षातले संपूर्ण तुम्हाला चालू घडामोडी मिळणार आहेत। म्हणून मित्रांनो बघा आपला हा महाठोकळा तुम्ही लगेच खरेदी करून घ्या, कारण मित्रांनो या ठिकाणी बघा आत्ताच तर आपलं पोलीस भरतीचा फॉर्म वगैरे मित्रांनो फिलअप करणं चालू आहे। म्हणजे बघा जवळपास तुम्हाला या ठिकाणी पेपरला 5 ते 6 महिन्याचा मित्रांनो कालावधी मिळणार आहे। आणि या मित्रांनो बघा 5 ते 6 महिन्याच्या आत तुम्ही एकदम मित्रांनो उत्तम प्रकारे आपल्या संपूर्ण महाठोकळ्याचा अभ्यास करू शकणार आहात। म्हणून आपला मित्रांनो हा महाठोकळा लगेच खरेदी करण्यासाठी 7414 939007 हा आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर फक्त आणि फक्त 150 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून या नंबरच्या व्हॉट्सअपला मित्रांनो फोनपे आणि गुगल पे केलेली स्क्रीनशॉट तुम्हाला शेअर करायची आहे। तुम्हाला बघा अवघ्या मित्रांनो 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा बघा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ। ओके मित्रांनो बघा तुम्ही फक्त आणि फक्त एकच काळजी घ्या, ती म्हणजे ग्राउंडची, आणि उरली काय लेखी, तर लेखीचे मित्रांनो बघा या ठिकाणी संपूर्ण परिपूर्ण तयारी मित्रांनो आम्ही बघा या ठिकाणी आपल्या या चॅनलच्या मित्रांनो माध्यमातून करून घेणार आहोत। म्हणून मित्रांनो पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। यासोबत आपला टेलिग्राम तुम्ही या ठिकाणी जॉईन केलं नसेल मित्रांनो बघा टेलिग्रामची देखील लिंक आपल्या मित्रांनो खाली बायोमध्ये दिलेली आहे, ते देखील बघा तुम्ही या ठिकाणी जॉईन करून घ्या। ओके महत्त्वाचं म्हणजे महाठोकळा होता, या ठिकाणी तुम्ही आत्ताच बाय करून घ्या। ओके बघा चौथा प्रश्न या ठिकाणी कोणता आहे, तर 101 प्लस 102 103 प्लस 104 प्लस डॅश 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 प्लस 200 या सर्वांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे, जे की यवतमाळ पोलीस 2023ला मित्रांनो हा प्रश्न बघा या ठिकाणी विचारलेला होता। तर बघा या ठिकाणी प्रश्नाचं आन्सर आपण कशा रीतीने काढू शकतो, तर या प्रकारचा मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला प्रश्न संच या ठिकाणी विचारेल, तर बघा या ठिकाणी फक्त आणि फक्त पहिला अंक घ्या 101, बेरीज म्हणले ना 101 बेरीज म्हणले म्हणून प्लस शेवटचा अंक 200, टोटल आपण बघा किती शब्दांची बेरीज केली 2 केली ना, म्हणून बघा छेदामध्ये 2 घ्या आणि गुणाकारात या 101 पासून तर 200 पर्यंत टोटल 100 संख्या आहेत, म्हणून गुणाकारात बघा 100 संख्या आपण या ठिकाणी घेऊन टाकू। ओके आता बरोबर हे 200 प्लस 101 झाले किती 301 छेद हे 2 ला 2 गुणाकारात हे 100 ला 100, आता बे 1 बे 5 10 आणि हा 0 इथं म्हणजे 50 आलं। ओके आता सरळ बरोबर हे 301 गुणाकारात 50। ओके बरोबर आता या ठिकाणी आपल्याला करायचा आहे गुणाकार, तर एकदम मी सोप्या पद्धतीत तुम्हाला ठिकाणी करून दाखवतो। 301 गुणाकारात 50 ओके 0 1 0 0 0 0 0 3 0 प्लस 5 1 5 5 0 0 5 3 15 ओके 0 ला 0 5 ला 5 0 ला 0 5 ला 5 1 ला 1 म्हणजे 15050 मित्रांनो बघा या ठिकाणी टोटल मित्रांनो बघा 101 ते 200 मित्रांनो बघा या बघा सर्व 200 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज असणार आहे बघा, जे की क्रमांक मित्रांनो 15050 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। ओके पुढचा बघा 5वा प्रश्न या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला सोडवायचा आहे ते, तर बघा आता या ठिकाणी 5वा प्रश्न 270 नंतर पुढील येणाऱ्या 10व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती। तर मित्रांनो बघा 270 नंतर पुढील येणाऱ्या 10व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती। मीरा भाईंदर चालक 2023ला हा प्रश्न बघा या ठिकाणी विचारण्यात आलेला होता। तर मित्रांनो या प्रकारचा प्रश्न विचारला एकदम ट्रिकनुसार बघा कशा प्रकारे प्रश्नाचे योग्य आन्सर आपण काढू शकता। 270 म्हणले ना, तर नंतर पुढील येणाऱ्या 10व्या विषम संख्येचं वर्गमूळ बघा। आता विषम संख्या म्हणले ना, सरळ या 271 नंतरची पहिली विषम संख्या कोणती आहे, तर ती आहे बघा जी की 271 ओके हे प्लस करा। आता या ठिकाणी कंसामध्ये मी काय घेतो, हे 10वी विषम संख्या म्हणले ना, या 10 मधून आपण 1 मायनस करा, झाले किती 9 आणि 9च्या गुणाकारात डायरेक्ट 2 घेऊन टाका। ओके आता समजा हे बरोबर हे 271 ला 71 प्लस 9 दोन्ही
18. आता किती बघा, 8 आणि 1 9, 7 आणि 1 8 आणि 2 ला 2 म्हणजे बघा जे की 289 आलं. आणि मित्रांनो जर समजा आपण बघा या ठिकाणी जर 289चं जर वर्गमूळ काढून घेतलं तर हे आहे बघा जे की 17चं वर्गमूळ म्हणजे बघा जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके मित्रांनो, बघा या ठिकाणी तुम्ही काय करा, मी सांगतो बघा तुम्हाला एक साधारण पद्धती म्हणजे काय, 1 ते बघा 1 ते 100 पर्यंतचे तुम्ही वर्गमूळ पाठ करा आणि 1 ते 30 पर्यंतचे मित्रांनो बघा कमीत कमी पाढे तुम्ही या ठिकाणी पाठांतर असणं तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे. त्याशिवाय बघा तुम्हाला कोणतंही या ठिकाणी बघा मित्रांनो गणित बघा सोडवता येणार नाही. म्हणून बघा 1 ते 100 पर्यंतचे वर्गमूळ आणि घनमूळ आणि 1 ते 30 पर्यंतचे संपूर्ण मित्रांनो पाढे तुम्ही या ठिकाणी पाठांतर मात्र अवश्य करून घ्या. आता बघा 6वा प्रश्न या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला सोडवायचा आहे. जसं की 4 3 + 4 = 12, 4 + 4 = 16, तर 3 + 3 = प्रश्नचिन्ह. जळगाव पोलीस 2024ला हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. तर बघा या ठिकाणी मित्रांनो केलंय काय बघा, या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्हाला मित्रांनो गोंधळवण्याचा प्रयत्न बघा या ठिकाणी कोणताही विभाग करत असतं. ओके मित्रांनो, बघा या ठिकाणी जो चुकतो मित्रांनो बघा त्याचा या ठिकाणी 100% मित्रांनो बघा निकाल हुकतो. ओके आणि मित्रांनो बघा या ठिकाणी जवळपास 90% मित्रांनो मुलं अशा प्रकारच्या मित्रांनो प्रश्नाला चुकतात आणि जे काही मित्रांनो बघा 10% मित्रांनो मुलं उरतात त्यांचंच नाव मित्रांनो फक्त मेरिट लिस्टमध्ये येत असतं. म्हणून मित्रांनो आपल्याला या 90%मध्ये न येता फक्त आणि फक्त आपल्या 10%मध्ये यायचं आहे. ओके लक्षात असू द्या. आता मित्रांनो केलं काय बघा, या ठिकाणी बेरीज दिले परंतु बेरीज केलेली नाही. 4 3 गुणाकार 4 आहे ना, या ठिकाणी बघा 3 + 4 आहे ना, त्या ठिकाणी बेरीज केलं नाही तर त्याचं केलं गुणाकार. जसं की 3 चोक 12, 4 चोक 16, तर 3 गुणाकार 3 केलं आलं किती 9, 3 त्रिक 9 बघा जे की क्रमांक ब बघा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके पुढा बघा शेवटचा प्रश्न आहे हा. तर एका संख्येच्या 1/3 मधून त्या संख्येच्या 1/4 वजा केल्यास उत्तर 25 येते, तर ती संख्या कोणती, या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा एका संख्येच्या 1/3 मधून त्या संख्येच्या 1/4 वजा केल्यास उत्तर 25 येते, तर ती संख्या कोणती. बघा सोलापूर SRPF 2024 व वाशिम पोलीस 2024ला हा प्रश्न मित्रांनो विचारण्यात आलेला होता. तर बघा अशा प्रकारचा प्रश्न मित्रांनो नेहमी बघा जे की पर्याय कट पद्धतीनं आपण काढू शकतो. तर पर्यायाचा वापर केल्याशिवाय या प्रकारच्या प्रश्नाचं आन्सर काढणं थोडंसं अवघड आहे. म्हणून या ठिकाणी पर्यायाचा मी वापर करतो. जसं की बघा क्रमांक अ या ठिकाणी आपण वापरून पाहू. 300 समजा वापरलं. आता 300 घेतलो मी बरोबर 300 गुणाकारात 1/3 बरोबर 3 1 3 3 1 3 वरी आलं 100 100 गुणाकारात 1 टोटल घेतलं 100. ओके पुन्हा खाली हे 300ला 300 गुणाकारात 1/4 बरोबर 4 4 25 4 6 24 4 7 28 30 मधून 28 गेले 2 उरले आणि 4 25. ओके आलं किती 75 बरोबर. समजा जर आपण 100 वर बघा वरच्या 100 मधून मोठ्यातून जर ही लहान संख्या आपण मायनस केली आलं किती 75 मधून 100 मधून 75 गेले आलं 25 म्हणजे या ठिकाणी बघा जे की आपलं उत्तर 25 येते. म्हणजे जे की बघा क्रमांक 23 300 मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर असणार आहे. ओके मित्रांनो बघा तर ही होती बघा आपली आजची मित्रांनो बघा जे की 7 प्रश्नसंच मित्रांनो पोलीस भरतीला विचारण्यात आलेली होती. मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्ही फक्त आणि फक्त मित्रांनो ग्राउंडवर भर द्या. बघा तुम्ही फक्त आणि फक्त या ठिकाणी ग्राउंडवर भर द्या. तुमची लेखी मित्रांनो बघा काढण्याची जिम्मेदारी या ठिकाणी आमची आहे. ओके यासोबत बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. अद्याप तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.